राधे राधे, जय एकविरा. तर मी वृंदावनमध्ये श्री श्री राधा दामोदर जे मंदिरात दर्शनाला आलो आहे भगवंताच्या. वृंदावनचा एक मंदिर श्री राधा दामोदरजी श्री जीव गोस्वामीने 1542मध्ये स्थापित केला होता, जो चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते. वैष्णव संप्रदायाचा महत्त्वाचा मंदिर आहे. येथे राधा राणी आणि कृष्णाच्या युगल मूर्त्या आहेत, दामोदर रूपामध्ये विराजमान आहेत. हा वृंदावनमधला 7 प्रमुख गोस्वामी मंदिरमध्ये सप्त देवालय एक आहे. मंदिरमध्ये भगवंत श्री चे चरणचिन्ह आहेत. एक पवित्र गिरिराज शिला आहे. शिलेच्या 4 परिक्रमा करण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही गोवर्धन परिक्रमा केल्याचा समान पुण्य मिळतो. हा मंदिर प्रेम आणि भक्तीचा शांतीचा प्रतीक आहे. राधा दामोदर मंदिर वृंदावनमधला खूप जुने पवित्र स्थान आहेत. विशेष करून गोवर्धन शिला राधा कृष्णाचा दिव्य प्रेमासाठी भगवान कृष्ण द्वारा सनातन गोस्वामींना कृष्ण चिन्ह दिले होते. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे चरण पावलं येथे प्रकट झाले. सनातन गोस्वामी रोज गोवर्धन परिक्रमा करायचे. वृद्ध अवस्थेमध्ये ते रोज परिक्रमा करायचे गोवर्धन पर्वताची. भगवान श्रीकृष्णांना त्यांना त्यांची भक्ताची अवस्था बघवली नव्हती. सनातन गोस्वामींना भगवंतांनी दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही मला खूप प्रिय आहेत. आता तुम्ही परिक्रमा नका करू, पण ते गोवर्धन परिक्रमा 21 किलोमीटरची प्रतिदिवस करायचे. आणि भगवान श्रीकृष्णांचे तिथे चरण पावलं चिन्ह प्रकट झाले आणि मग त्यांना सांगितले की इथे 4 परिक्रमा करण्याचा फळ गोवर्धन परिक्रमा समान मिळेल. आणि आम्ही तिथे 4 परिक्रमा पण करून घेतल्या. याआधी पण आम्ही आलेलो तेव्हा गोवर्धन पण केलते आणि इथे 4 परिक्रमा सुद्धा केलत्या. त्यावेळेस गोवर्धन परिक्रमा नाही झाली, पण इथे 4 परिक्रमा आम्ही केल्या. चला मग राधे राधे.